पनीरची भाजी जे की काल रात्री बनवलेलं. ठीक आहे. काय शॉपिंग चेतक यांची सारखी धोका देते यांना. एक गोष्ट तुझ्यासाठी बुक केलेली आहे ती मी लगेच कॅन्सल करायला सांगते की नाही बघा. काल रात्री मनाने बनवून ठेवलेलं आहे हे. कालपणी होते माझे. एकदम देशी पद्धतीने जेवण करत आहोत. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आता आणि आज मी टेरेसवरती नाही गेले कारण मला आज उठायला उशीर झाला. मनाकडे जल आणि तांदूळ पाठवले होते पक्ष्यांसाठी आणि आता मी स्वयंपाक करत आहे कारण फोंडेजीना ऑफिसला यायचंय, उशीर होईल म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घ्यावा. गॅसवरती एका साईडला शेवग्याची शेंग शिजत आहे आणि एका साईडला शापूची भाजी. भाज्या तर तयार झालेल्या आहेत आणि आज मी चपात्या नाही बनवणार, आज मी भाकरी बनवणार आहे कारण खूप उशीर झालेला आहे. भाकरी पटकन होतील. झालेल्या आहेत तयार. आज भाकरी का बनवले? अरे आज खूप उशीर झाला ना, कधी चपात्याचं पीठ मळू कधी काय करू. इसीलिए मैं रोटी बना दी बेटा. किती सॉफ्ट सॉफ्ट झालेली रोटी, ज्वारीची रोटी. हे बघ. आणि भाजीला काय आज? भाजीला शापूची भाजी आहे आणि शेवग्याची शेंग. आता आम्ही जेवण करत आहोत. आज खूप उशीर झाला जेवायला सुद्धा आणि आज एकदम गावठी पद्धतीने जेवण करणार आहोत. ताटामध्येच शेवग्याची आमटी आणि भाकरी खाणार आहोत. आज जाडा गोरा दिसते आज तुझ्यापेक्षा. मी आज खूप आनंदी आहे कारण आम्ही 4 जण एकत्र जेवण करायला बसलेलो आहोत. मी गोरी आहे बाळा तुझ्यापेक्षा. पहिलं ताट नाही दादूला. नाही कमेंट करा बघा. सरळ सरळ दिसतंय. झाडा आज गोरा दिसतंय आणि तो आज आंघोळ केली ना, तो रोज आंघोळ नाही करत, पारूस असतो. मस्त मस्त शेवग्या शेंगाची आमटी, शापूची भाजी. वा भाई, एकदम देशी पद्धतीने जेवण करत आहोत आम्ही. म्हणा पुदिना चटणी घ्या फोंडाची ताटामध्ये घ्या, असेल तर असं साईडला घ्या. ठीक आहे. आपको रोटी नाही दी मैंने. काय तुझं फोंड्याची फोडवर व्यस्त होते. माझ्या चिरंजीने वाढलं, मी स्वतः वाढलं. फोंड्याने वाढलंय, फक्त भाकरी द्यायची राहिली. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. मस्त मस्त भाकर आमटी. आदिष्ट भोजन झाल्यानंतरच आमच्या घरातील दृश्य दाखवते तुम्हाला. अंजली हे बघा, दादू लॅपटॉपच्या समोर बसलेला आहे, मना फोन घेऊन बसलेला आहे, फोंडेजी ऑफिसला जाण्याची तयारी करत आहेत आणि दिवस ना रात्र फॅन चालू आहे. चालून चालून थकला तो, आता खराब झाला, त्यातून आवाज येतोय कुरकुर 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 कुरकुर. एवढी गरमी वाढली ना, आमच्या 3 रूम मधले फॅन चालू असतात कंटिन्यू. फॅन शिवाय जगू शकत नाही झालेला आहे. गरमीनं हैराण झालेला आहेत सगळेजण. याच्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे जीवनामध्ये. फोंडेजीना कैरी पण देते. बापरे, खूप घट्ट झालेला आहे पण काल रात्री मनाने बनवून ठेवलेलं आहे हे. पाणी डाल देते. फुल भरलेला आहे ग्लास. मिक्स 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 मिक्स. फोंडेजी ले लो, कैरी पणा ले लो. हे घ्या फोंडेजी. फोंडेजी ऑफिसला जाण्याच्या तयारीमध्ये आहे. गार नाहीये, माठातलं पाणी आहे फोंडेजी. फ्रीज मध्ये होतं बरोबर आहे कैरी पण ते एवढं गार नव्हतं. प्या प्या. आंबट आहे, आंबट आहे. तर साखर कमी पडली. पावशेर घातली साखर. अरे पण कैऱ्या जास्त होत्या ना आणि ह्या कोकणातल्या कैऱ्या होत्या, जे गावरान कैऱ्या जास्त आंबट असतात. साखर अजून घालायला पाहिजे होती. खट्टा मीठा विदाउट साखर दिलं तर मी पेईल. प्या 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 प्या. साखर तुम्ही लय घालता. हो क्या करू, हम मीठे इंसान है. मी म्हणून केलं काय आंबट झालाय म्हणतात. कसं बनलाय सांगा कसं बनलंय. मनाने बनवलेला आहे माझ्या कैरी पण. माझं नको गोष्ट नको पिऊ बाळा. आजारी मी सांगा.
अरे काय दाखवतो Body नुसतं show. बडे. सारखा बॉडी शो नाही नाही जेव्हा तेव्हा बघा नुसतं उघडच असतं. याच्या आई बाबा ह्याला कपडे दिलेत का नाही काय म्हणते. असं तुम्ही विचार करत असाल असं पंडितजी म्हणतात, पण तुम्हाला इथं कपाट दाखवते. सगळ्यात जास्त मनाला कपडे आहेत माझ्या. 1-2 वर्ष कॉलेज शिकू द्या, आनंदाने जगू दे त्याला, आयुष्यभर कामच करायचंय पुन्हा. हा पंडितजी ते म्हणजेच ऐकलेलं मी लहानपणापासून जे काय कष्ट घेतले नाही, आता म्हातारपणीला कष्ट कष्ट घ्यायला लागतं. तरुणपणी कष्ट घेतलं नाही म्हणून म्हातारपणी कष्ट घ्यावं लागतं. आणि नींद में सोया नाही नाही काय नाही. जवानी नींद में गई. ते एक मराठी गाणं आहे बघा. नाही मराठी नाही हिंदी गाणे. नाही, हिंदीच्या अगोदर अभंग आहे काय. वृद्धपणे येता आली जागती महान, तरुणपणी होते माझे मन हे अजान. तरुणपणी सोया बुढापे. अरे आज बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ज्ञान, वृद्धपण येता आली जागती महान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. आजो पंडितजी आज लवकर यायला जमेल का? का बाहेर जाऊ शॉपिंगला. काय शॉपिंग रविवारची अर्धी शॉपिंग राहिलेली आपली. तुमच्या चेतकमुळं थोडस प्रॉब्लेम झाला. चेतकनी धोका दिला त्याच्यामुळं अर्धी शॉपिंग राहिलेली आहे. आज अर्धी करूया. येता का लवकर? बघू या ना जाऊ आपण. महाराष्ट्र अपन चलेंगे रविवार पेट में जाएंगे. नाही रे चला ना. आज नाही मग कधी चेतक आलं. चेतक एवढी चेतक आहे ना. चेतक यांची सारखी धोका देते यांना. 2 महिने वापरले की बिघडली, मग 2 महिने तिच्या गॅरेजमध्येच असतं. तर कधी यायची सांगशील पब्लिकला 2 महिने काय चेतक आपकी कितना गुस्सा है इनकी गाड़ी को नाम रखा तो. आओ जाओ. दुपारचे 2 वाजलेत आत्ता आणि आत्ता माझ्या घरातली सगळी कामं संपलेली आहेत. मना आराम करतो आहे. दादू त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे. आता मी पण थोडा आराम करते. सायंकाळचे 4:30 वाजलेत आत्ता आणि अचानक आभाळ आलेला आहे. असं वाटतंय की पाऊस पडेल की काय जोराचा. आणि दादूला म्हणलं आपल्याला खायला भेळ वगैरे काहीतरी बनव. म्हणतो नाही बनवणार मी. कधी आहेत तुझे पेपर राजा? कधी आहेत पेपर? पेपर कधीपासून आहेत? पेपर तो महिना आहे. मग आता काय गेम का? थोडंच ही गोष्ट आता रेकॉर्ड झालेली आहे. पप्पांना सांगते. आणि एक गोष्ट तुझ्यासाठी बुक केलेली आहे ती मी लगेच कॅन्सल करायला सांगते की नाही बघ आता. देख ले बेटा. हा अभ्यास कर. 1 महिना आहे म्हणून निष्काळजी राहायचं नाही. अभ्यास कर. चल आता ह्या डब्यामध्ये गव्हाचं पीठ भरून ठेवते. काल दळून ठेवलेलं. आठ दिवसातून एकदा मला गव्हाचं दळण दळावं लागतं एवढं. आता काहीतरी बनवून खाते कारण मी सकाळी 10 वाजता जेवण केलेलं आहे. त्याच्यानंतर दुपारी काही खात नाही. त्याच्यामुळे 4-4:30 वाजता मला भूक लागते. बघते आता काहीतरी बनवून खाते. आज खूप दिवसातून कॉफी पिण्याची इच्छा झाली. ही कॉफी माझ्यासाठी आणि हा दुधाचा कप मनासाठी. बिस्किट मध्ये पण साखर, दुधात पण साखर. काय दूध साखर कमी टाकली राजा. थोडी थोडी है. कमी साखरेचं कॉफी पिते. बिस्किट खाते ना. बिस्किट खाते. बोलती झूठ क्यों मैं बोलूं बेटा. मुझे मेरे शरीर की चिंता आहे. आता मी आणि मना कॉफी, दूध आणि बिस्किटाचा आनंद घेणार. दादू तू घेणारस का? नाही. ठीक आहे. मना ये राजा. आओ पुत्र. पंडितजीने मी फोन केला येत आहे का. पंडितजी म्हणले नाही मी चहा घेतलेला आहे. चला जवळजवळ आज 1 महिन्यानंतर कॉफी पित आहे मी. 1 महिन्यापूर्वी भाभी बरोबर मी कॉफी पिलेली. त्याच्यानंतर आत्ताच पित आहे. क्या करे गर्मी की वजह से पिया नहीं जाता. तसं तर मला चहा कॉफी खूप कमी प्यायची आहे. चालत नाही मला. आम वर्किंग मध्ये त्रास होतो जास्त. मला ये ना राजा. बैठ. पैर नीचे छोड़ के बैठियो. ले गरम आहे गरम आहे गरम आहे. हे घे प्लेट. तुझ्याकडे ठेव. थंड होऊ दे. मला तर गरमच कॉफी आवडते.
झुणके छान लागते. सायंकाळचे 6:30 वाजलेत आता आणि म्हणा माझा आता देवपूजा करत आहे. पूजा झालेली आहे. आता स्वयंपाक करून घेते आणि कंटिन्यू घाम येतो. असा चेहरा पुसावा लागतो ना तर खूप तेलकट दिसतो चेहरा. आता मी भाजीमध्ये बनवणार आहे पनीरची भाजी, जे की काल रात्री बनवलेलं, आणि दोडक्याची भाजी. तर आता स्वयंपाक करून घेते मी. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.